नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सी पी-वाय-क्यूपेडियाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्या कंबाईन ग्रुप बी आणि सी मध्ये जे क्वेश्चन येतात तर त्याचं आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. तर क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजचा आपण पहिल्यांदा फॉर्म्युला पाहू. क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज. तर क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज मध्ये काय केलेलं असतं, आपल्याला दोन टाईपचे पर्सेंटेज दिलेले असतात, ए पर्सेंट आणि बी पर्सेंट. तर यामध्ये आपण काय करतो मग, तर ह्या दोन्ही ह्या दोन दिलेल्या पर्सेंटेजचा आपण एक फॉर्म्युला तयार करतो आणि त्या फॉर्म्युलेच्या आधारावर आपण क्वेश्चन सोडवतो. तर हा फॉर्म्युला कसा आहे, ए प्लस बी प्लस पहिला पहिला पर्सेंटेज घ्यायचा प्लस दुसरा पर्सेंटेज आणि प्लस ह्या दोन पर्सेंटेजचा गुणाकार करायचा आणि भागिले 100 करायचा. तर हा झाला क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजचा आपला फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण काय करणार आहोत, तर ग्रुप बी आणि सी ला दरवर्षी एक किंवा दोन हे प्रश्न या फॉर्म्युल्याच्या आधारावर सुटतात. तर असे आपण क्वेश्चन खाली सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न बघूया. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढवले. आता इथं काय केलेले आहे, आपल्याला 5% ने वाढवलेले पर्सेंटने वाढवले म्हणल्यानंतर आपण काय करणार, प्लस प्लस 5 घेणार, प्लस 5% आणि दुसऱ्या बाजूचे माप हे 10% ने कमी केलेले. दुसऱ्या बाजूचे माप 10% ने कमी केलेले म्हणजे आपण काय करणार, कमी केले म्हणून आपण काय घेणार, -10% घेणार. तर आपल्याला एक पर्सेंटेज दिलेले 5% आणि दुसरे पर्सेंटेज दिलेले -10%. तर आयताच्या बाजूच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना झालेल्या त्रुटीची टक्केवारी किती आहे ते आपल्याला काढायला सांगितलेले. तर आपल्याकडे दोन पर्सेंटेज आलेले आहेत. एक आलेला आहे +5% आणि दुसरा आलेला आहे -5%. तर आपण यामध्ये फॉर्म्युला यूज करणार. जे साईन दिलेले आहेत ते तसेच यूज करणार आपण. पहिल्यांदा काय दिलेले, 5% वाढवले म्हणून 5 प्लस घेतले, 10% कमी केले म्हणून -10 आणि फॉर्म्युल्यामध्ये आपला इथे काय प्लस, प्लसच्या जागेवर प्लस घेतला आणि पहिला पर्सेंटेज 5 गुणिले -10 भागिले 100. तर 5 मधून 10 गेले तर किती राहिले, ते -5 राहिले. प्लस हे काय आहे, 5 इंटू 10 म्हणजे -50 भागिले 100. एक शून्य गेला, एक शून्य गेला, 5 एक किंवा हा आता किती राहिले इथे, -5 प्लस हा 0 वरती आपण घेतल्याच्या नंतरून -0.5. तर मग या ठिकाणी मायनस मायनस काय होणार आहे, आपले प्लस होणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय आलं आपलं उत्तर 5.5. तर 5.5 मायनस मायनस काय झालं आपलं प्लस झालेलं आहे. तर म्हणून इथं 5.5 हे काय झालेलं आहे, इथं आपली ही त्रुटीची टक्केवारी आपल्याला आलेली. तर 5.5 ही काय झालं, या प्रश्नाचं अचूक आन्सर झालं. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा, हा पण 2024च्याच परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. एका कंपनी एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. या उपकरणांची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, पहिल्यांदा किती आहे, 10% नफा आहे. नफा म्हणलं की आपण प्लस घेणार. घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा आहे. घाऊक व्यापाऱ्यांसाठी किती टक्के नफा आहे, 20% नफा आहे. आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय झालंय, 3% दिलेले आहेत. मग आपण पहिल्यांदा काय करणार, ह्या 2% साठी क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करून येणार. मग आपला फॉर्म्युला काय आहे, पहिला पर्सेंटेज 10 प्लस दुसरा पर्सेंटेज 20 प्लस पहिला पर्सेंटेज गुणिले दुसरा पर्सेंटेज भागिले 100. तर मग या ठिकाणी किती आले, समजा आता हे 10 प्लस 20 30 आले. 30 प्लस हे 20 गुणिले 10 म्हणजे 200 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे आपल्या पहिल्याचे किती आले, 32% आले. आता आपल्याला हे हे क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज आलेले आणि नवीन जे तिसरे पर्सेंटेज आहेत ते, त्या ह्या 2% मध्ये आपल्याला क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज काढायचे. म्हणजे काय आलं आपला, समजा आता 32% आपले आलेले प्लस आपले 10% प्लस 32 गुणिले 30 भागिले 100. तर आता आपल्याला माहिती आहे 32 आणि 30 किती झाले आपले, हे 62 झाले. आणि 30 दुने 60, हातच्याले 6, 30 त्रिक 90, 90 आणि 6 96 भागिले
100. आता जर आपण हे दोन शून्य इथे वरती घेतली तर मग किती होणार आहे? 62 प्लस 6.60, 9.60, 9.60. आता 9.62 आणि 9.60 जर आपण याची बेरीज केली तर किती येणार आहे टोटल? ही 71.60, की जे आपल्या पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. म्हणजे आपल्याला या उपकरणांची ठरवलेली किंमत त्याच्या निर्यात मूल्यापेक्षा कितीने जास्त आहे? तर 71.6%नी जास्त आहे. तर आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर काय येणार आहे? 71.6. या प्रश्नांचं, ह्या फॉर्म्युल्याचं जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे विदिन 10 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सुटतं आणि आपल्याला ह्या लिहिण्याची सुद्धा गरज पडत नाही. इतक्या फास्टमध्ये आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडू शकतो. आपण आता पुढच्या प्रश्नाचं बघूया, फास्टमध्ये सोडून बघूया. हं. तर काय आहे, नेहाचा पगार 10% कमी केला. 10% कमी केला म्हणजे -10 केला. आणि व नंतर तेजीमुळे 30% काय केलाय? वाढवलेला आहे. 30% वाढवलेला आहे. म्हणून काय करणार आहे? -10 गुणिले 300 भागिले 100. आता यातून काय गेले? 20 प्लस 20 आले. 10तून 30 गेले, 20 राहिले. प्लस मायनस हे 300 भागिले 100. हे दोन शून्य गेले, हे दोन शून्य गेले, म्हणजे काय? +20 वजा 3 म्हणजे काय? 17%. नेहाचा पगार किती टक्क्याने, मूळ पगारात किती टक्क्याने वाढ झालेली? ऍक्च्युली 17%. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजे काय? कमी झाले, कमी केला म्हणून आपण काय घेतला इथे? मायनस घेतला. नंतर वाढ झालेली तेजीमुळे म्हणून आपण काय घेतला इथं? 30 घेतलेला आहे. मग आपण फॉर्म्युला जर आपण एक्स वायच्या स्वरूपामध्ये जर मांडायचा प्रयत्न केला तर एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय भागिले 100 हे आपल्याला मांडणी अचूक मांडता येईल. या फॉर्म्युल्यामध्ये एक्स म्हणजे 1% झाला, वाय म्हणजे 1% झाला, नंतर त्यांचा गुणाकार करायचा आणि भागिले 100 करायचा, म्हणजे क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजने आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर अचूक आणि 10 सेकंदाच्या आत सोडवता येईल. आपण पुढचा एक असाच एक प्रश्न अजून एक पाहूया आणि त्याचंही फास्टमध्ये उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करूया. हं. तर एका एका 16,000 किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती टक्क्याने कमी होईल? जर आपल्याला माहिती आहे 5% कमी होते तर या ठिकाणी आपण काय करणार आहे? क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यापेक्षाही आपण दुसऱ्या फॉर्म्युल्याने, पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्याने आपण सॉल्व्ह करणार आहे याला. 16,000 गुणिले आपण 5% कमी होते म्हणून काय करतो? 95/100 गुणिले 95/100. किती वर्षासाठी विचारलेली? आपल्याला 2 वर्षानंतरची किंमत विचारलेली. मग हे 95/100, 95/100. तर मग या ठिकाणी आपण काय होईल नंतर? हे दोन शून्य गेले, हे दोन शून्य गेले, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. नंतर याचा जर गुणाकार आपण केला तर याचे एक्झॅक्ट उत्तर येणार आहे 14,440 रुपये. तर अशा प्रकारे आपण दोन टाईपचे उदाहरणं बघितले. क्युम्युलेटिव्हच्या फॉर्म्युल्याने उदाहरणं सुटतात आणि दुसरे नॉर्मल पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्याने जे काही उदाहरणं टक्केवारीची उदाहरणं सोडवले जातात. तर ह्या टाईपचे उदाहरणं हे दरवर्षी आपल्याला परीक्षेसाठी विचारले जातात. तर याचा प्रॅक्टिस आपण जर केली, क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्याची जर आपण प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर आपल्याला विदिन 10 सेकंदामध्ये आपल्याला एक किंवा दोन क्वेश्चन हे दरवर्षी परीक्षेला येतात, ते ऑटोमॅटिक सुटून जातात फास्टमध्ये. मग आपण फॉर्म्युला परत एकदा पाहूया. म्हणजे काय? एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय भागिले 100 हा काय झाला? क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण इथून पुढे जर काही कोणत्याही प्रश्नामध्ये जर आपल्याला 2% दिसले तर आपण ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये थांबूया. अशाच नवीन नवीन ट्रिक्स आणि टिप्ससाठी PYQpedia यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.